पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 15 मराठी। रोमकरास पत्र अध्याय 15 रोमकरास पत्र अध्याय 15। आपण जे सबळ आहोत त्या आपण दुर्बळांची दुर्बळता सोशिली पाहिजे। आपल्याच सुखाकडे पाहू नये। आपल्यातील प्रत्येकाने शेजाऱ्यास सुखी करणे, ते त्याचे बरे करून अभिवृद्धी होण्यासाठी करावे। कारण ख्रिस्ताने तरी स्वसुखाकडे पाहिले नाही, तर तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा मजुराली या शास्त्रलेखाप्रमाणे झाले। जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणास शिक्षण मिळवण्याकरता लिहिले, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी। आता सहनशीलता दाखविणारा व समाधान देणारा परमेश्वर असे करो की ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्परे एक चित्त व्हावे, यासाठी की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो परमेश्वर, याचे एकमताने व एकमुखाने तुम्ही गौरव करावे। जसा ख्रिस्ताने परमेश्वराच्या गौरवाकरिता आपला स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकाचा स्वीकार करा। मी असे म्हणतो की परमेश्वराच्या सत्याकरता, म्हणजे पूर्वजास दिलेले वचने खरी करण्याकरता आणि विदेशी लोकांनी त्याच्या दयामुळे, मी असे म्हणतो की परमेश्वराच्या सत्याकरिता, म्हणजे पूर्वजास दिलेली वचने खरी करण्याकरता आणि विदेशी लोकांनी त्याच्या दयेमुळे परमेश्वराचे गौरव करावे, याकरता ख्रिस्त सुनता झालेल्या लोकांचा सेवक झाला। यास्तव विदेशी लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नामाचे स्तोत्र गाईन, असा शास्त्रलेख आहे। विदेशांनो, त्याच्या प्रजेबरोबर जय जयकार करा, असा एक लेख आहे। सर्व विदेशांनो, परमेश्वराचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत, असेही शास्त्रात सांगितले आहे। आणखी यशया म्हणतो, इशायाचा धुमार फुटेल, तो विदेशांवर अधिकार करावयास उभा राहील, त्याचवर विदेशी आशा ठेवतील। आता आशेचा परमेश्वर तुम्हास विश्वास धरण्यात सर्वथैव हर्षभरीत व शांतीपूर्ण करो, असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी। पौलाने प्रशस्तपणाने लिहिण्याचे कारण, बंधुजन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व ज्ञानसंपन्न व एकमेकास बोध करावयाला समर्थ आहात, अशी तुम्हाविषयी मला स्वतःची खात्री आहे। तरी परमेश्वरापासून मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुम्हाला आठवण देऊन ठिकठिकाणी विशेष प्रशस्तपणे लिहिले आहे। ते कृपादान असे की मी विदेशांसाठी परमेश्वराची सुवार्ता सांगणे, हे याजकपण चालवीत ख्रिस्त येशूची सेवा करणारा व्हावे, यासाठी की विदेशी लोक हे अर्पण पवित्र आत्म्याने पवित्र केलेले व सुग्राह्य व्हावे, मान्य व्हावे। यावरून परमेश्वराच्या संबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान आहे। ख्रिस्ताने माझ्या हातून न घडविलेले असे काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही, तर त्याने विदेशी लोकांची मान्यता मिळवण्याकरता माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडविले तेच सांगतो। ते असे की यरुशलेमापासून इल्लुरी कमापर्यंत आसपास मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली, आणि दुसऱ्याच्या पायावर रचू नये म्हणून ज्या ठिकाणी ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर ज्या लोकांस त्याची वार्ता सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील। ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची माझी हौस होती। पौलाचे पुढील बेत, यामुळे मला तुम्हाकडे येण्यास बहुत वेळा अडथळा झाला, परंतु आता या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही आणि मला पुष्कळ वर्षे तुम्हाकडे येण्याची उत्कंठा आहे।
म्हणून मी स्पेन देशात जाईन तेव्हा येईन, कारण तिकडे जाताना तुम्हास भेटावे आणि तुमच्या समागमाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही मला तिकडे बोलवावे अशी माझी इच्छा आहे. सध्या तर मी पवित्र जनांच्या सेवेतच यरुशलेमास जातो, कारण यरुशलेमातील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी मासेदोनिया व अखया यांनी वर्गणी करण्याची मेहरबानी केली आहे. त्यांनी मेहरबानी केली तरी ते त्यांचे ऋणी आहेत, कारण विदेशी लोक त्यांच्या आध्यात्मिक गोष्टीचे अंशभागी झाले आहेत. म्हणून अहिक गोष्टीत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत. यास्तव त्यास ही फलप्राप्ती करून देऊन कार्य आटोपल्यावर मी तुम्हाला भेटून स्पेन देशात जाईन. आणि जेव्हा मी तुम्हाकडे येईन तेव्हा ख्रिस्ताचा पूर्ण आशीर्वाद घेऊन येईन हे मला ठाऊक आहे. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या प्रेमामुळे मी तुम्हास विनंती करतो की माझ्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करण्यात मजबरोबर खटपट करा, यासाठी की यहुदियात जे अश्रद्धावान इसम आहेत त्याचपासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमासाठी माझी जी सेवा ती पवित्र जनास मान्य व्हावी, अशी की मी परमेश्वराच्या इच्छेने तुम्हाजवळ आनंदाने येऊन तुम्हाबरोबर विश्रांती घ्यावी. आता शांतीचा परमेश्वर तुम्हा सर्वाबरोबर असो. आमेन.